आपल्या संस्थेचे सर्वात सिनियर मोस्ट अशा उषा काखनकी मॅडम यांचा सत्कार होतोय। त्यांचं वय वर्ष 91 वर्ष। जोरदार टाळ्या। ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या जागेवर उभा राहून टाळ्या वाजवाव्यात। ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आपल्या जागेवर उभा राहून जोरदार टाळ्या वाजवाव्यात। श्रीयुत उषा काखनकी मॅडम, डेट ऑफ बर्थ आहे 13/11/1934। 91 वर्ष पूर्ण केले त्यांनी। 91 वर्ष। जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या, थांबवू नका। जोरदार टाळ्या वाजवा, थांबवू नका। सर्वात सिनियर मोस्ट मेंबर आपल्या या असोसिएशनचे उषा काखनकी मॅडम, मॅडमचा सत्कार होतोय। संस्थेचे पदाधिकारी करतायत सत्कार। जोरदार टाळ्या वाजवा। हॅलो, उषा काखनकी मॅडम तुमच्यासमोर 2 शब्द बोलू इच्छितात, पण मी कधीही अजूनपर्यंत त्यांच्या घरी जातो, त्यांना फोन करतो, ते एवढं छान बोलतात की बाबा कसं चाललं आहे तुमचं, व्यवस्थित। परवाच मी जाऊन भेटून आलो। हां, ते बोलले मी येणार आहे पण तू 2 शब्द पण बोलणार आहे, त्यामुळे आज त्यांना बोलायला देतो। सगळ्यांनी ऐकून घ्या। नमस्कार। माझा पहिल्यांदा सत्कार झाला म्हणून मी त्यांची आभारी आहे। मला काही सांगायचं आहे। माझा मुलगा डॉक्टर विभय काखनकी हा फॉरेनला जाऊन पुढच्या शिक्षणासाठी गेला आहे, तेव्हा त्याची नवीन शेवटची पोस्ट FRCAची आहे, ती जी ब्रिटिश लोकांना मिळते ती माझ्या मुलाला म्हणजे इंडियाच्या मुलाला मिळाली आहे। त्यानंतर त्याला 3 वर्ष इंडियामध्ये कॉन्फरन्ससाठी बोलावलं होतं। जास्त मला मग सांगायचं आहे की रायर सर हे शेणच्या लोकांचे टेलिफोन लोकांचे भरपूर काम करतात, तेव्हा मला त्यांचे आभार मानते आणि त्यांना पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांना 1000 रुपये देते। जोरदार टाळ्या। मॅडम, तुमचे आशीर्वाद या संस्थेला आणि आम्हा सर्व सभासदांना पुरेसे आहेत। फक्त तुमचे आशीर्वादच पुरेसे आहेत। धन्यवाद मॅडम, तुमचा आवाज। मी शाळेत असताना मी एक वर्ड्सवर्थची कविता वाचली होती, त्याच्यामध्ये त्यांनी वर्ड्सवर्थ पुष्कळ हे लिहिलेले वर्ड्सवर्थची डॅफोडिल्सची कविता लिहिली होती। त्याच्यावर त्या फुलांचं खूप वर्णन केलेलं होतं, सुंदर, नाजूक वगैरे वगैरे। आणि जेव्हा जेव्हा कवी एकटा राहतो तेव्हा तो फुलांचे डोळ्यासमोर आणतो आणि त्याला आनंद होतो। मलासुद्धा तसंच वाटतं की मी सुद्धा काम केलं, सिनियर सिटीजनमध्ये मला काम केलेलं आहे, पण मलासुद्धा बरेच चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या वर्ड्सवर्थप्रमाणे मलासुद्धा त्यांचा आभार वाटतो। वास्तविक मी इंग्लंडला गेले होते, पण ते डॅफोडिलची फुलं काही बघू शकले नाही, कारण की तिकडे त्याचा त्यावेळेला हे नव्हता, सिग्नल नव्हता म्हणून। तेव्हा वर्ड्सवर्थची तुम्हाला थोडक्यात मी सांगते। फॉर ऑफ वेन कोर्सनर आय इन वेकंट ऑर पेन्सिल मूड दे फ्लॅश अपॉन माय इनवर्ड आय विच इज द ब्लिस ऑफ सॉलिट्यूड अँड देन माय हार्ट फील्स विथ जॉय अँड डान्सेस विथ डॅफोडिल्स। थँक्यू व्हेरी मच। वयाच्या 92व्या वर्षी मॅडमने आपल्याला एक स्पीच दिलेला आहे, म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या, ज्या वेळेला माणसाची आंतरिक भावना तयार असते, ज्या वेळेला माणूस मनापासून तयार असतो त्यावेळेला तो माणूस काही करू शकतो। 92 वर्षांच्या ह्या
काकणकी मॅडमने आपल्या सर्वांना शुभाशीर्वाद दिलेले आहेत. त्याप्रमाणे आता सर्वांनी व्यवस्थित राहायचं. आता यंदे मॅडमचा सत्कार होत आहे. यंदे मॅडम, सुप्रीता यंदे मॅडम हजर आहेत ना? हां, त्यांना विनंती आहे की त्यांनी यावं आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडून उचित सत्कार स्वीकारावा. यंदे मॅडम 18 नंबर आहे. सर्व शॉलचे मॅनेजमेंट मी यांना विनंती करतो, पाठीमागे जर कोण आपले सभासद उभे असतील तर त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची अरेंजमेंट करायची प्लीज. धन्यवाद. आपण एक आता यंदे मॅडम आभारी आहे संस्था. एक विशेष सत्कार आपण करत आहोत. श्रीमती सुमती डोंगरकर मॅडमकडून संस्थेला 5,000 रुपयाची देणगी मिळाली आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. जोरदार टाळ्या. संस्थेचा सत्कार आणि संमेलनाचा कार्यक्रम जवळजवळ संपत आलेला आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम संपण्यापूर्वी आज आमचा हे सभागृह भरगच्च भरलेलं आहे. लोकांचा उत्साह दांडगा आहे. बऱ्याचशा लोकांना बसण्याची जरा व्यवस्था व्यवस्थित होत नाही आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्यापूर्वी मी एक सांगू शकतो की आज ह्या संस्थेने एवढा मोठा कार्यक्रम केलेला आहे. 32 वर्ष गाठलेले आहेत. ही 32 वर्ष गाठत असताना त्याला आर्थिक पाठबळ हे केवळ तुमच्यामुळे होतं आहे, हे आम्ही इथे नमूद करू इच्छितो. तुमच्यामुळे होतं आहे पण टाळ्या वाजत नाहीत. ह्याला कारण पण असं आहे, मी कोणाला जबरदस्ती करत नाही, काही नाही. ही संस्था आम्ही जी चालवलेली आहे ती 250 रुपये हे मात्र कंपल्सरी आहेत. कुठलेही डोनेशन देणगी कोणालाही आम्ही जबरदस्ती करत नाही. परंतु मला इथे जाणीव होते, आज काही सभासदांनी आपल्याला देणगी दिली. कित्येक मागच्या वेळेला पण आम्हाला मी नमूद केलेलं होतं, हे जे कार्यक्रम होत आहेत ते आमचे ठराविक डोनर जे आहेत त्यांच्या ताकदीवरच होतं आहे. जशा डोंगरकर मॅडमनी इथे 5,000 रुपये दिले, पण ही सवय त्यांच्या साहेबांकडून आलेली. त्या काळात म्हणजे मला वाटतं 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी डोंगरकर साहेबांनी आणि कुलकर्णी साहेबांनी 5,000 रुपये त्यावेळेला दिलेले होते. परत थांबलात तुम्ही. 5,000 रुपये त्या काळात दिले होते आणि मी कदाचित खिशात हात घालत पण नाही. तर मी एवढंच विनंती करेन, आजचा जो सत्कार होणार आहे तो एक आगळा वेगळा सत्कार आहे. एक सत्कार मूर्ती या ठिकाणी येणार आहेत. त्यांनी पैसे जे दिले त्यांनी 21,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. परत मला त्या कोपऱ्यापर्यंत कुठेही आवाज येत नाही. 21,000 रुपये कमवायला किती दिवस लागतात? जवळजवळ त्यांनी आपली अर्धी पेन्शन महिन्याची दिलेली आहे. 21,500 हे एका वेळेला दिले. नंतर त्यांनी परत 500 रुपये दिले. त्या सभागृहामध्ये असलेल्या सर्वांना त्यांनी चहा पाजला. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या आहेत आपल्या सभासद शेवडे मॅडम. आणि त्याने आवर्जून सांगितलं होतं कुठल्याही परिस्थितीत माझ्या नावाचा उल्लेख करू नये. पण आमचं एक कृतज्ञता म्हणून आमचं कर्तव्य ठरतं की त्यांनी इथे येऊन आम्ही फुल नाही फुलाची का पाकळी म्हणून त्यांचा आम्ही विशेष सत्कार करतो. कृपया त्यांनी
स्टेजजवळ यावं आणि सत्कार स्वीकारावा. धन्यवाद. धन्यवाद. श्रीमती शीतल विनायक शेवडे मॅडम पुढे या आणि एक विशेष सत्कार स्वीकारा. अजून एक आनंदाची बातमी आहे संस्थेसाठी. अजून एक शेवडे साहेब, योग मास्टर जे शेवडे साहेब, त्यांच्या मिसेसकडून सुद्धा संस्थेला 11,000 रुपयाची देणगी दिली आहे त्यांनी. एकदा दोनदा टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. मिसेस शेवडेंकडून संस्थेला 11,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे. शेवडे मॅडमचा सत्कार होतोय, विशेष सत्कार. धन्यवाद मॅडम. संस्था आभारी आहे. संस्था आभारी आहे. धन्यवाद मॅडम. संस्थेतर्फे सत्कार मूर्तींचं पुनश्च एकदा आभार. त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून, शरीर जरी साथ देत नसेल तर ते उपस्थित राहिले आणि संस्थेतर्फे जो सत्कार ठरवला होता ते त्यांनी स्वीकारला. त्याच्यामुळं धन्यवाद. आता मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा आपलं स्टेजवर येऊन आसन ग्रहण करावं. संस्थेचे पदाधिकारी, केवळ 5 मिनिटाचा कार्यक्रम आहे. आपण या संस्थेच्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आहेत. तर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन आपलं आसन ग्रहण करावं. कुशल अध्यक्षपदाची पालखी समर्थपणे पेलणारे, समाज जीवनाच्या असमंतात गरुड झेप घेणारे, आपल्या सर्व मेंबरची काळजी घेणारे असे आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री चव्हाण साहेबांना विनंती आहे की त्यांनी यावं आणि आपलं अध्यक्षीय भाषण करावं. प्लीज चव्हाण साहेब. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मुख्य पदाधिकारी, सर्व कार्यकारिणीचे सभासद, ज्या ज्येष्ठांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या सभागृहात पाय ठेवले त्यांना वंदन करून आपल्या सर्व सत्कार मूर्तींची आणि आपल्या बंधुभगिनींनो, या स्टेजवर ह्या संस्थेला जवळजवळ आता 33 वर्ष झाली. 32वं स्नेहसंमेलन आज आपण साजरं करतो आहे. एक संमेलन फक्त मिस झालं, परंतु ओळीने आपण 32 संमेलनं केली आणि या 32 संमेलनामध्ये 32 संमेलनामध्ये मी ओळीने 23 वर्ष अध्यक्ष म्हणून मला सहन केलं, त्याबद्दल मी अत्यंत आपला ऋणी आहे. मित्रांनो, असं होतं आणि नेमकं मला हेच नाही आवडत. एक तर टाळ्या आवडलेल्या नाही आवडत आणि मध्ये कोण बोललेलं नाही आवडत. काय होतं, थोडासा गॅप होतो. मित्रांनो, काल रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या डोंबिवलीची आणि संपूर्ण महाराष्ट्राची हवा अतिशय गरम होती. आपल्याला कल्पना आहे त्याच्यात कित्येक लोकांना त्रास झाला असेल, कोणी आनंद लुटला असेल, कोणी नाचले असतील, कोणी गुलाल उधळला असेल, कोणी काय उधळलं असेल. मात्र त्याच्यापासून आपण कोसो दूर आहोत हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. मित्र हो,
केवळ ही जी संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या स्थापनेपासून आज तागायत आम्ही सगळ्या राजकीय पक्षापासून, युनियनपासून, कुठल्याही जातीपातीपासून अतिशय दूर राहिलो आणि म्हणूनच आमचा हा सभागृह असा भरगच्च भरलेला आहे. संस्था येतात, संस्था जातात. मित्रांनो, ही संस्था इथपर्यंत नव्हे की पुढची 50 वर्ष तुमच्या आशीर्वादाने ही टिकेल याची मला जाणीव आहे. हे काम करत असताना की तुमच्या आशीर्वादाशिवाय आम्ही हे करूच शकत नाही. मी कित्येक वेळा बोललेलं आहे, सबंध महाराष्ट्रात ही एकमेव संस्था आहे की ती आजपर्यंत दिवसेदिवस म्हणजे आजही पाहिलं तरी 4 सभासद आजीव सभासद झालेत. असे कुठल्याही सभासद म्हणजे कुठल्याही संस्थेकडे, अगदी मी सांगतो, मला म्हणजे असं दिसतंय की महाराष्ट्रात नव्हे की टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्ण कुठलीही संस्था इथे नाही आहे. हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे. आणि मित्रांनो, आजपर्यंत एवढं मोठं प्रेम दिलं आमच्या ह्या दिग्गजांना. आज खरं सांगायचं म्हणजे माझेसुद्धा आता थोडेसे पाय डगमगतात. बऱ्याच वेळा मला इथे सांगितलं की साहेब जरा तुम्ही हात देऊ नका, हात देऊ नका, पण राहत नाही ना. खुर्च्या लावायची सवय आहे, हात धरायची सवय. आम्ही हात कोणाच्या आत्तापर्यंत झटकले नाहीत. कोणाला हात द्यायचा असेल, आज आम्ही अभिमानाने सांगतो, जवळजवळ 2 ते 250 माणसं, 200 ते 250 माणसं बेडवर आहेत. हे आमचं दुर्दैव आहे. आणि आम्ही डोंबिवलीवासी आहोत. आणि आम्ही डोंबिवलीवासी मिरवतो की आमच्याकडे सबंध महाराष्ट्रात सर्वात जास्त वृद्धाश्रम आहेत. असं का होतं हे मलाही माहीत नाही. कदाचित आमचं काहीतरी चुकत असेल. आम्ही निव्वळ मुलांना दोष द्यायचा नाही. फक्त लक्ष द्या, जमेल त्यांना मदत करा. तुम्ही पैशाची मदत केली नाही तरी चालेल. शेजारी, नातेवाईक, जमलं तर आईवडिलांना मदत करा. एवढीच विनंती करतो. पुन्हा असंच प्रेम ठेवा. आज आमचे कार्यकर्ते इथे डोंबिवली सोडूनसुद्धा बाहेर गेलेत. मी पुन्हा सांगतो, बरीचशी आता ठाण्यावरून मंडळी आलेले आहेत, भांडूपवरून आलेले आहेत, प्रभादेवीवरून आलेले आहेत. ह्या सगळ्यांना, त्यांना कोणाला आता वाली नाही हो. आज मी अभिमानाने सांगतो, आमचे रवी चव्हाण DOTचे आहेत, ते तिथे एखादं म्हणजे CTOमध्ये जर काम होत नसेल तर ते नक्की सांगतात की तुम्ही डोंबिवलीत जा, तुमचं काम नक्की होईल. आणि ही कामाची पावती आहे. आणि ते जे आमच्याकडे येतात, आम्हाला मार्गदर्शन करतात, तिथून बसल्यानंतर आमचा एक जरी फोन गेला तर संशय कुठे येत नाही. नाहीतर काही लोकांना गव्हर्मेंट खात्यात नेहमी संशयाचं भूत असतं. रायर मला फोन करतायत, चव्हाण आम्हाला फोन करतायत, म्हणजे ह्यांचा काहीतरी इंटरेस्ट आहे. तर मित्रहो, ह्याची ही पोचपावती आहे. त्यांचं सहकार्य असंच राहावं. आमच्या निमंत्रणाला बरीचशी मंडळी इथे आलेले आहेत, बरेचसे येणार आहेत. बऱ्याच लोकांना इथे बसण्याचा सुद्धा आम्ही, वयस्कर मंडळी आहे पण त्यांना आम्ही इकडे तिकडे बसलो आहे. आमचे कार्यकर्ते थोडे नाही म्हटलं तरी कमी पडतात, जागा कमी पडते. तर सर्वांनी सहन करावं. केलं त्याबद्दल मी पुन्हा अध्यक्ष म्हणून आपली माफी मागतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाणसाहेब, अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आहे. आपण या संस्थेच्या कार्यक्रमाच्या आता
उत्तरार्धामध्ये शेवटी इकडे चाललो आहे. त्यापूर्वी एक सत्कार फक्त राहिला आहे. या सभागृहामध्ये आपले श्रीयुत व्ही के बेदाडे साहेब DGM यांचीसुद्धा उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि संस्थेच्या सचिवांकडून एक बुके घेऊन सत्कार स्वीकारावा. श्रीयुत बेदाडे साहेब, पुष्पगुच्छ. श्रीयुत बेदाडे साहेब, व्ही के बेदाडे साहेबांना विनंती की त्यांनी यावं. DGM आपल्या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद बेदाडे साहेब, तुम्ही आलात. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये मी कोंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आभार प्रदर्शन झाल्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. चहा तुम्हाला गेटच्या बाहेर ठेवलेला आहे. तर प्रत्येकाने कुठे, अच्छा, लेफ्ट साईडला जो हॉल आहे त्या हॉलमध्ये चहा पाण्याची व्यवस्था केली आहे. तरी सर्वांनी गर्दी न करता तिथे जावा आणि चहाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. कोंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी येऊन आभार प्रदर्शन करावं. कोंडे साहेब. सर्वप्रथम आलेल्या सर्व आपल्या MTNLच्या सभासदांचे हार्दिक स्वागत झालेलंच आहे. त्यांचे कुटुंबीय या प्रोग्रामला हजर झालेले आहेत. कुठल्याही कार्यक्रमाला जोपर्यंत सभासद हजर नसतील तर त्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारची शोभा नसते. तर तुम्ही येऊन या आपल्या संस्थेवरती जो आमच्यावरती भार टाकलेला आहे, तुमची जो भार टाकलेला आहे त्याचा आभार करण्यासाठी मी इथं उभा आहे. तुमचं सर्वांचं आभार प्रदर्शन करण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे सर्व सभागृह जवळजवळ आपण 25 वर्ष जे प्रोग्राम करतो त्याच्यामधील जवळजवळ 17 ते 18 प्रोग्राम आपले इथे झालेले आहेत. त्यामुळं सर्वप्रथम सर्वच सभागृहाचं मी आपल्या MTNL वेलफेअर असोसिएशनतर्फे आभार मानतो. तुम्ही सर्व इथे आलात. इथे येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. इथे सभागृहसुद्धा मोठं आहे. आपण सर्व इथे आल्यात. इथे आल्यानंतर आपले जे कॅटरिंग आहेत, कॅटरिंगची व्यवस्था श्रीयुत उमेश नाखे यांना आपण दिलेली आहे. त्यांचासुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे इथे साऊंड सिस्टीमवाले, आपली साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम असते. साऊंड सिस्टीमवाल्यांचा मी आभार मानतो. आणि इथे आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे लोकांची, आपल्या सर्वांची आल्यानंतर एंटरटेनमेंट झालं पाहिजे. एंटरटेनमेंट त्याच्यासाठी आपलं मी श्याम मेस्त्री साहेबांचं सर्वात जास्त आभार मानतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं हे करायचं आहे. आपले जे नवोदित कलाकार आहेत, आपल्याच कुटुंबातील आपले सभासद, आम्ही अनेक वेळा अगोदर प्रयत्न केले होते, ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवले होते. ऑर्केस्ट्रासाठी आपण 35 ते 40 हजार रुपये खर्च करत होतो. परंतु नंतर श्याम मेस्त्री साहेबांच्या गायडन्समुळे आपल्याला एक आयडिया आली. त्यांनी काय सांगितलं की आपल्याच काही लोक जेवढे आहेत त्यांच्या अंगामध्ये भरपूर कला आहेत. कला म्हणजे लोकांना हसवण्याची, लोकांना मन रिझवण्याची, गायन, नृत्य किंवा अशा अनेक प्रकारच्या कला असतात. तर त्या कलेला एक स्टेज मिळावं म्हणून आपण श्याम मेस्त्री आणि इथे हे लावलेलं आहे बघा, एक संगीत श्याम MTNL येवा के नाम, जबरदस्त टाळ्या वाजून हा प्रोग्राम आपण चालू केलेला आहे. त्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर आपले कुटुंबीय किंवा आपले घरातील जे सभासद असतील, कोणाला जर समजा व्यवस्थित डान्स किंवा गाणं वगैरे म्हणता येत असेल तर आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. त्याच्यासाठी श्याम मेस्त्री साहेबांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि इथे येऊन आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकदम शांत चित्ताने बसतात, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हा आभार, हे जे सत्कार समारंभ असतात ना, हे माणसं काय माणसांना हे बोर्डम वाटतं. परंतु आपले जे सभासद आहेत
75 वर्ष पूर्ण केली, 80 वर्ष पूर्ण केली, 85 वर्ष पूर्ण केली, 90 वर्ष पूर्ण केली. खाकणकी मॅडमने 92व्या वर्षी आपल्याला स्पीच दिलेला आहे. हे करेज कशामुळं येतं? हे करेज येतं ज्या वेळेला तुम्ही गेट टुगेदर करता. नुसते सभासद बनवणे हा आमचा उद्देश नाही आहे. सभासदांना सुखसोयी देणं, त्यांना अनेक प्रकारचे आलेले जे वेगवेगळे गव्हर्नमेंटच्या आपल्या ऑर्डर येतात, CGHच्या ऑर्डर आहेत, पेन्शनच्या ऑर्डर आहेत, KYP वगैरे आहे, अशा सर्व गोष्टींचा आपण विस्तृतपणे आपले रायर साहेब, मन्ना आहेत, हे सर्व आपल्याला माहिती देतात, पाटील साहेब आहेत, हे सर्व आपल्याला माहिती देतात. त्यामुळं आपली जी संस्था आहे आणि आपले सभासद आहेत ते सर्व आपल्याला अटॅच राहतात. तर त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण हा ॲन्युअल गेट टुगेदर कार्यक्रम प्रत्येक वर्षी जानेवारीमध्ये ठेवतो. तर सर्व सभासदांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि आवर्जून याला यायचे. पुन्हा एकदा सर्वांचा आभार. ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत श्रीयुत अनंत चव्हाण. अनंत चव्हाण साहेब हे AOPDA, हे आपले पेन्शन बघतायत. पेन्शनच्या सर्व काही त्रुटी असतील, पेन्शनमध्ये काय प्रॉब्लेम असतील तर ते बघतात. त्यांना कधीही फोन केला, आपले रायर साहेब किंवा चव्हाण साहेब त्यांना फोन करतात, कुठली माहिती घेतात, ते अगदी तत्परतेने. ही जी सेवा असते ना, निष्शुल्क सेवा असते, त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो. निस्वार्थी सेवा करणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो, हे लक्षात ठेवा. कारण त्यांना कुठल्याही प्रकारच्या याची अपेक्षा नसते. त्याच्यामुळं मी सर्व आपल्या सभासदांतर्फे त्यांचे हार्दिक आभार मानतो. चव्हाण साहेब धन्यवाद. त्याचप्रमाणे आपले रवींद्र थले साहेब, जरा उभं राहून सर्वांना हे करा, तुमचं तोंड दाखवा, दर्शन द्या. रवींद्र थळे साहेब, हे तुमचं KYP आणि LC, तुमचं KYP झालं की नाही किंवा तुमचं LC नोंद झाली की नाही याची ते उत्तम प्रकारे तुम्हाला माहिती देतात आणि त्याची नोंदसुद्धा ठेवतात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सर्व सभासदांच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार मानतो आणि इथून पुढं सुद्धा ते आपल्याला सहकार्य करतील. मी अपेक्षा नाही, त्यांच्याकडून हक्काने सांगतो की तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि आता सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपले सभासद जास्त आल्यामुळं पाठीमागे काही सभासदांची गैरसोय झाली असेल, बसायची अरेंजमेंट झाली नसेल, खुर्च्या वगैरे आपण अरेंज करूया. थोडा वेळ थांबा. आता 10 मिनटाचा एक तुम्हाला आपण विरंगुळा देत आहोत. ह्या बाजूला लॅट्रिन आहे, इकडं लॅट्रिन आहे. एका लॅट्रिनमध्ये महिला जातील, एका लॅट्रिनमध्ये जेंट्स, आणि बाहेर इथे आतमध्ये बाजूला जिथं डिनर रूम आहे तिथे तुमच्या चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त 10 मिनिटामध्ये येऊन आपापल्या जागेवर बसायचं आहे. नंतर आपला एंटरटेनमेंटचा कार्यक्रम होणार आहे. धन्यवाद.